Hello friends, welcome to Shri Academy of Science Karad. In this video, we are going to discuss about the pollen pistil interactions. या व्हिडिओ मध्ये आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्स मधला शेवटचा पॉइंट पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स हा डिस्कस करणार आहोत. आता तुम्हाला माहित आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स, पोलन ग्रेन हा मेल रिप्रोडक्शनचा पार्ट आलेला आहे आणि पिस्टिल हा फिमेल आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे मेल पोलन ग्रेन तुम्ही जर बघितला, पोलन ग्रेन हा मेल गॅमेटोफाइट आहे किंवा आपण त्याला गॅमेटोफाइट असं न म्हणता काय म्हणूया, मेल रिप्रोडक्शनचा पार्ट आहे. पिस्टिल हा फिमेल रिप्रोडक्शनचा पार्ट आहे. इंटरॅक्शन्स ओके, म्हणजे पोलन आणि पिस्टिल मध्ये होणारी इंटरॅक्शन्स आपण पाहणार आहोत. ओके, सो सोपं पॉइंट मध्ये या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे बघा. द फर्स्ट पॉइंट, इट इज द इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन विथ स्पोरोफायटिक टिश्यू ऑफ स्टिग्मा. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स मध्ये कुणाची इंटरॅक्शन्स होणार आहे, तर या ठिकाणी पोलन ग्रेनची इंटरॅक्शन्स स्टिग्माचा जो स्पोरोफायटिक टिश्यू आहे त्याच्या सोबत होणार आहे. ओके, so it is the interaction of pollen grains with sporophytic tissue of stigma. म्हणजे पोलन ग्रेनची स्टिग्मा बरोबर झालेली इंटरॅक्शन्सला आपण काय म्हणणार आहे, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स असं म्हणणार आहे. बघा, स्टार्ट कुठून होणार आहे आणि एंड कुठून होणार आहे बघा. इट स्टार्ट्स विथ पॉलिनेशन. ओके, पॉलिनेशन प्रोसेस पासून ती स्टार्ट होणार आहे and ends with fertilization, आणि फर्टिलायझेशन प्रोसेसला ती एंड होणार आहे. आपल्याला माहित आहे एंजियोस्पर्मिक प्लांट मध्ये डबल फर्टिलायझेशन प्रोसेस आहे. ओके, डबल फर्टिलायझेशन प्रोसेस म्हणजे डबल फर्टिलायझेशन व्हायच्या आधी काय होणार आहे, पॉलिनेशन होणार आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पॉलिनेशन? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा. एंथर पासून रिसेप्टिव्ह स्टिग्मा पर्यंत पोलन ग्रेन जो ट्रान्सफर होणार आहे त्याला पॉलिनेशन असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे पॉलिनेशन या प्रोसेस पासून सुरुवात होणार आहे आणि संपणार कुठं आहे, फर्टिलायझेशनला संपणार आहे. नेक्स्ट, ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्यूल, that is inside the synergid, are referred as pollen pistil interactions. या सगळ्या पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स मध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे बघा, तर पोलन ग्रेन हा स्टिग्मावरती डिपॉझिट केला जाणार आहे किंवा पोलन ग्रेन हा स्टिग्मावरती लँड होणार आहे. बरोबर आहे. पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडल्यानंतर तो पोलन ग्रेन पोलन ट्यूब तयार करेल आणि पोलन ट्यूब तयार झाल्यानंतर ती पोलन ट्यूब हळूहळू कशामध्ये येईल, स्टाईल मधून खाली येणार आहे आणि स्टाईल मधून तो पोलन ट्यूब ओव्ह्यूलच्या आतमध्ये एंट्री करून, ओव्ह्यूलच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर जी एम्ब्रियो सॅक आहे त्या एम्ब्रियो सॅक मध्ये जे एग ॲपॅरेटस आहे त्या एग ॲपॅरेटसच्या सिनर्जिडला टच करणार आहे. बरोबर आहे. या सगळ्या इव्हेंटला काय म्हटलं जातं, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स असं म्हटलं जातं. म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय बघा, काय पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स म्हणजे काय, तर पोलन ग्रेन तिच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडणार आहे. तो पोलन ग्रेन जर्मिनेट होऊन पोलन ट्यूब तयार करेल. पोलन ट्यूब ही स्टाईल मधून खाली येणार आहे, ओव्हरी मध्ये येणार आहे. ओव्हरीच्या आतमध्ये जे ओव्ह्यूल्स आहेत त्या ओव्ह्यूल मध्ये जाणार आहेत आणि ओव्ह्यूल मध्ये गेल्यानंतर एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये असलेले जो एग ॲपॅरेटस आहे त्या एग ॲपॅरेटस मध्ये सिनर्जिड्स असणार आहेत. त्या सिनर्जिड्सला टच करणार आहेत. या सगळ्या इव्हेंट्सला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स असं म्हटलेलं आहे. म्हणून बघा, ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन स्टिग्मा to the entry of pollen tube in the ovule, that is synergids, are referred as pollen pistil interactions. याला pollen pistil interactions असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट पॉइंट, pollination does not guarantee the transfer of right type of pollen. Often wrong type also landed on stigma. pollination ही प्रोसेस आहे. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा इज कॉल्ड पॉलिनेशन. या प्रोसेस मध्ये मराठीत सांगतो बघा, पॉलिनेशन म्हणजे काय, तर एंथर मधला पोलन ग्रेन त्याच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मा पर्यंत येतो त्याला पॉलिनेशन असं म्हणायचं.
आणि तो ज्या एजंट्सच्या मदतीने येतो त्याला म्हणायचं पॉलिनेशन एजन्सीज, बरोबर आहे. मग तो विंडच्या मदतीने येईल, वॉटरच्या मदतीने येईल, इन्सेक्टच्या मदतीने येईल, बर्डच्या मदतीने येईल, कशाच्याही मदतीने येणार आहे. ओके, सो पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाइप ऑफ पोलन ग्रेन, ऑफ्टेन रॉंग टाइप ऑल्सो लँड ऑन स्टिग्मा. म्हणजे पॉलिनेशन प्रोसेस मध्ये आपण असं सांगू शकत नाही की अगदी करेक्ट पोलन ग्रेन त्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडणार आहे, बरोबर आहे. असं आपण गॅरंटी देऊ शकत नाही, बरोबर आहे. काही वेळेला बरोबर पोलन ग्रेन येणार आहे, पण काही वेळेला रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती चुकीचा पोलन ग्रेन पडण्याची शक्यता आहे, बरोबर आहे. सो पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाइप ऑफ पोलन, ऑफ्टेन रॉंग टाइप ऑल्सो लँडेड ऑन स्टिग्मा. ओके, समजते या ठिकाणी, समजते का तुम्हाला? बघा काय असणार आहे पॉलिनेशन मध्ये, अँथर मधून पोलन ग्रेन जो रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती येणार आहे तो त्याच स्पेसिसचा आहे असं आपण गॅरंटी देऊ शकत नाही, कारण एजन्सीज अनेक आहेत. कुठला पोलन ग्रेन कुठल्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडणार आहे हे कळत नाही, आपल्याला तर कळत नाही, समज. त्यामुळे आपण गॅरंटी देऊ शकत नाही, पण ते काय असणार आहे प्लांटला ऍक्युरेट समजतं. बघा तुम्हाला माहित असेल कडुलिंबाच्या झाडावरचा पोलन ग्रेन आंब्याच्या झाडावरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती जर पडला तर आंब्याच्या झाडाला काय कडुलिंब लागत नाहीत, लक्षात घ्या. का तर त्या ठिकाणी पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स होणार आहे. ज्या वेळेला कडुलिंबाच्या झाडाचा पोलन ग्रेन आंब्याच्या झाडाच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडेल त्यावेळेला त्याला जर्मिनेट होऊन दिलं जात नाही, त्याला नाकारलं जातं, अवॉइड केलं जातं. म्हणून आंब्याच्या झाडाला आंबे लागतात, कडुलिंबाच्या झाडाला कडुलिंब लागतात, बरोबर आहे. नाहीतर तसं जर झालं असतं, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन झाली नसती, कुठल्याही प्लांटचा पोलन ग्रेन कुठल्याही स्टिग्मावरती जर पडला असता तर तुम्हाला आजपर्यंत तुम्ही ओळखू शकला नसता, इतकी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फळं बघायला मिळाली असती. ओके, नेक्स्ट, द पिस्टिल हॅज द ॲबिलिटी टू रेकग्नाइज अँड ऍक्सेप्ट द राईट ऑर कॉम्पॅटिबल पोलन ऑफ द सेम स्पीसीज. मग काय असणार आहे, असं का होणार आहे? कडुलिंबाच्या झाडाचा पोलन ग्रेन आंब्याच्या झाडाच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडला तर तो जर्मिनेट का होत नाही, त्याचं कारण या ठिकाणी दिलेलं आहे बघा. द पिस्टिल हॅज द ॲबिलिटी टू रेकग्नाइज अँड ऍक्सेप्ट द राईट ऑर कॉम्पॅटिबल पोलन ऑफ द सेम स्पीसीज. म्हणजे पिस्टिलकडे एक ॲबिलिटी आहे, पिस्टिलकडे एक क्षमता आहे. पिस्टिलकडे कोणती क्षमता आहे तर राईट टाइप ऑफ पोलन ग्रेन काय केला तो ऍक्सेप्ट केला जातो. म्हणजे द पिस्टिल हॅज द ॲबिलिटी टू रेकग्नाइज अँड ऍक्सेप्ट द राईट ऑर कॉम्पॅटिबल पोलन ऑफ द सेम स्पीसीज. जर सेम स्पीसीज असती, फॉर एक्झाम्पल मॅन्जिफेरा इंडिका ही एक स्पीसीज झाली आंब्याची, दुसरी मॅन्जिफेरा इंडिका ही दुसरी स्पीसीज झाली, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही मॅन्जिफेरा इंडिका सेम स्पीसीज झालेले आहेत. सो मॅन्जिफेरा इंडिकाचा पोलन ग्रेन मॅन्जिफेरा इंडिकाच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडणार आहे. तसं जर सेम स्पेसिस असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला जर्मिनेशन झालेलं बघायला मिळणार आहे पोलन ग्रेनचं, अन्यथा बघायला मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे की पिस्टिलकडं स्वतःच्या वनस्पतीचा पोलन ग्रेन किंवा सेम स्पेसिसचा पोलन ग्रेन रेकग्नाइज करण्याची कॅपॅसिटी आहे. ओके, नेक्स्ट, thus wrong type of pollen grain is discarded by pistil. त्याच्यामुळं ज्या वेळेला चुकीचा पोलन ग्रेन पडेल त्या वेळेला पिस्टिल त्या चुकीच्या पोलन ग्रेनला जर्मिनेट होऊन देत नाही. ओके, समजतंय? नेक्स्ट, compatibility and incompatibility of the pollen pistil is determined by special protein. Thus process involves pollen recognition followed by promotion or inhibition of the pollen. मग हे कशामुळे होतं, कशामुळे होणार आहे बघा. जर सेम स्पेसिसचा पोलन ग्रेन जर पडला तर पिस्टिल ती जर्मिनेट करून घेणार आहे, बरोबर आहे. म्हणजे मॅन्जिफेरा इंडिकाचा पोलन ग्रेन मॅन्जिफेरा इंडिकाच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडला तर तो जर्मिनेट होतो. म्हणजे पिस्टिल त्या पोलन ग्रेनला जर्मिनेशनसाठी चान्स देणार आहे, बरोबर आहे.
दुसऱ्या एखाद्या स्पेसिसचा पोलन ग्रेन मॅन्टिफेरा इंडिकाच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती जर पडला तर पिस्टिल काय करणार आहे, त्या पोलन ग्रेनला रेकग्नाइज करणार आहे आणि डिस्करेज करणार आहे किंवा डिस्चार्ज करणार आहे. थोडक्यात त्याला जर्मिनेट होऊन दिलं जात नाही. मग पिस्टिल स्वतः त्या पोलन ग्रेनला का जर्मिनेट होऊन देत नाही, तर असं म्हटलं जातं की त्या पिस्टिल मध्ये एक स्पेशल प्रोटीन असतं. ते स्पेशल प्रोटीन काय करणार आहे, तर सेम स्पेसिसचा पोलन ग्रेन असेल त्याच वेळेला ते त्या पोलन ग्रेनला जर्मिनेट होऊन देणार आहे. जर वेगवेगळ्या स्पेसिसचा पोलन ग्रेन असेल तर ते प्रोटीन त्या पोलन ग्रेनला जर्मिनेट होऊन देत नाही. समजतंय का? म्हणजे त्या पिस्टिल मध्ये एक स्पेशल प्रोटीन आहे ज्याच्यामुळं जर करेक्ट पोलन ग्रेन असेल तरच त्याला जर्मिनेट होऊन दिलं जातं. इनकरेक्ट पोलन ग्रेन असेल किंवा इनकॉम्पॅटिबल पोलन ग्रेन असेल, वेगळ्या स्पेसिसचा पोलन ग्रेन असेल तर त्याला जर्मिनेट होऊन दिलं जात नाही. ओके, या सेंटेन्सचा अर्थ आहे प्रमोशन म्हणजे जर्मिनेशन केलं जातं, इनहिबिशन म्हणजे जर्मिनेशन करून दिलं जात नाही. नेक्स्ट, the stigmatic surface of the flower refuses the other wrong type of incompatible polar grain. याच्यामुळे काय होणार आहे, तर ज्या वेळेला रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती चुकीचा पोलन ग्रेन पडेल त्यावेळेला तो रिसेप्टिव्ह स्टिग्माचा जो सरफेस आहे तो त्या पोलन ग्रेनला जर्मिनेट करून देत नाही. ओके, नेक्स्ट ऑफ फिजिओलॉजी. आता ही सगळी फिजिओलॉजिकल मेथड आहे ना, हे जे चालू आहे फर्टिलायझेशन मधली जी इनिशियल स्टेप्स आहे, सुरुवातीची स्टेप आहे, त्याच्यामध्ये फिजिओलॉजी आली. बरोबर आहे का? म्हणजे पिस्टिल मध्ये असलेला एक स्पेशल प्रोटीन तो सेम स्पेसिस किंवा डिफरंट स्पेसिसचा पोलन ग्रेन आयडेंटिफाय करतो किंवा रेकग्नाइज करणार आहे. त्यामुळे ही सगळी जी तुम्ही आतापर्यंत पाहिलेली आहे ती सगळी फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. बघा, a physiological mechanism operates to ensure that only intraspecific pollen grain germinates successfully. तुम्ही जर फिजिओलॉजिकल मेकॅनिझम जर बघितलं प्लांट मधलं, वनस्पतींमध्ये तुम्ही जर फिजिओलॉजिकल मेकॅनिझम जर बघितलं तर तुम्हाला समजेल की जर स्वतःचा पोलन ग्रेन जर बरोबर पोलन ग्रेन जर पडला तर तो पोलन ग्रेन जर्मिनेट केला जातो. चुकीचा पोलन ग्रेन जर असेल तर पिस्टिल त्याला रिफ्यूज करणार आहे, त्याला जर्मिनेट होऊ देणार नाही. नेक्स्ट, the compatible pollen absorb water and nutrients from the surface of stigma, germinates and produce pollen tube. नॉर्मल प्रोसेस आहे. जर सेम स्पेसिसचे या ठिकाणी पोलन ग्रेन्स असतील, म्हणजे मॅन्टिफेरा इंडिकाचा पोलन ग्रेन मॅन्टिफेरा इंडिकाच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती जर पडलेला असेल, ज्या वेळेला तो पोलन ग्रेन सेम स्पेसिसच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडणार आहे त्यावेळेला काय होईल, तर तो पोलन ग्रेन त्या स्टिग्माच्या सरफेस वरती पडल्यानंतर स्टिग्मावरती असलेलं वॉटर आणि न्यूट्रिएंट तो ऍब्सॉर्ब करणार आहे. समजतंय का? बघा, हा रिसेप्टिव्ह स्टिग्मा आला, या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पोलन ग्रेन पडल्यानंतर तो या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरचे असलेला वॉटर आणि न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करणार आहे आणि वॉटर आणि न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करून या ठिकाणी तो पोलन ट्यूब तयार करायला सुरुवात करणार आहे. नॉर्मल प्रोसेस आहे. डबल फर्टिलायझेशनच्या वेळेला तुम्हाला मी सांगितलेलं आहे. its growth through time is determined by specific chemicals. म्हणजे तुम्हाला एनसीईआरटीच्या पुस्तकात दिलंय बघा, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. राईट, ज्या वेळेला पोलन ग्रेन पडेल स्टिग्मावरती तो पोलन ट्यूब या पोलन ग्रेन तयार केली की ही पोलन ट्यूब नेमकी स्टिग्मा मधून स्टाईल मधून ओव्ह्यूलच्या बाजूला का जाते, ओव्ह्यूल मध्ये काय एंट्री करते, तर असं एक केमिकल असतं. कशामध्ये सिनर्जिड्स मध्ये. ओके, सिनर्जिड मधलं जे केमिकल आहे ते केमिकल काय करणार आहे, तर या पोलन ट्यूबला गाईड करणार आहे जेणेकरून हा पोलन ट्यूब नेमका या स्टिग्मा स्टाईल ओव्हरीच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक मध्ये एंट्री करेल. ओके, मग त्या सिनर्जिड्स मध्ये काय आहे, केमिकल आहे. म्हणून म्हटलेलं आहे इट ग्रोज थ्रू द स्टाईल इज डिटरमाइंड बाय स्पेसिफिक केमिकल्स. नेक्स्ट, the stigmatic surface provide the essential prerequisites from a successful germination
which are absent in the pollen grains. म्हणजे तुम्हाला माहित आहे हा पोलन ग्रेन जर्मिनेट झाल्यानंतर स्टाईल मधून नेमका ओव्ह्यूलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक कडे कसा काय जातो, तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये केमिकल आहे. ते केमिकल तो रेकग्नाइज करत जातो किंवा त्या केमिकलच्या मदतीने तो ते जे केमिकल आहे ते थोडक्यात काय असणार आहे, ते जे केमिकल आहे ते त्या पोलन ट्यूबला गाईड करणार आहे. गाईड केल्यामुळे ते पोलन ट्यूब नेमकी त्या जो ओव्ह्यूल आहे त्या ओव्ह्यूलच्या आतमध्ये जी एम्ब्रियो सॅक आहे त्याच्यामध्ये जाणार आहे. समजलं. दुसरी गोष्ट, स्टिग्मॅटिक सरफेस हा इसेन्शियल प्रीरिक्विजिट प्रोव्हाइड करणार आहे जेणेकरून सक्सेसफुल जर्मिनेशन होणार. ओके, म्हणजे तुम्ही जर बघितलं एक शंका तुम्हाला पडायला पाहिजे, पोलन ग्रेन हा रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडल्यानंतरच जर्मिनेट होतो. तो अँथर मध्ये असताना का जर्मिनेट झाला नाही, किंवा ज्या वेळेला तो पॉलिनेशन प्रोसेस चालू आहे त्याच्यामध्ये तो जर्मिनेट का झाला नाही, त्याचं कारण असं आहे की पोलन ट्यूब ज्या वेळेला तयार होणार आहे, पोलन ट्यूब ज्या वेळेला तयार होईल, पोलन ग्रेनला पोलन ट्यूब ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला काय असणार आहे, तर तो पोलन ग्रेन त्याच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मा म्हणजे स्टिग्मावरती पडल्यानंतर इसेन्शियल प्रीरिक्विजिट तो ऍब्सॉर्ब करणार. समजतंय का. बघा सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी हा जो पॅराग्राफ आहे तो नीटच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यामुळे समजून घ्या की काय म्हणतोय. बघा पोलन ग्रेन हा स्टिग्मावरती पडायच्या आधी जर्मिनेट का होत नाही त्याचं कारण आहे. ओके, पोलन ग्रेनच्या जर्मिनेशन साठी लागणारं जे केमिकल आहे किंवा इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत हे फक्त त्याला स्टिग्मावरती मिळतात, त्याच्या स्वतःकडं नसतात. म्हणजे पोलन ग्रेनकडं स्वतःकडं ते जे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत ते नसतात. ते पोलन ग्रेनला कधी मिळणार आहे, ज्या वेळेला तो स्टिग्मावरती पडेल त्यावेळेलाच ते मिळणार आहे. So the stigmatic surface provides the essential prerequisites for a successful germination which are absent in the pollen. Next, the pollen tube is finally pushed through the ovule and reaches the embryo sac. Normal process आहे. pollen tube हळूहळू स्टाईल मधून ओव्हरी मधून ओव्हरीच्या आतमध्ये जे ओव्ह्यूल आहे त्याच्या आतमध्ये एंट्री करणार आहे. The tip of pollen tube enters in the one of the synergids and then rupture to release the contents. तुम्हाला झाले डबल फर्टिलायझेशनच्या वेळेला हा जो पोलन ट्यूब आहे तो स्लोली स्टाईल मधून ओव्हरीच्या आतमध्ये येणार आहे. म्हणजे तो ओव्ह्यूल आहे तो ओव्ह्यूलच्या आतमध्ये एंट्री करणार आहे. ओव्ह्यूलच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये एग ॲपॅरेटस आहे. एग ॲपॅरेटस मध्ये सेंटरला एग आणि बाजूला दोन सिनर्जिड्स आहेत. त्या दोन सिनर्जिड्स पैकी ती पोलन ट्यूब कुठल्या तरी एका सिनर्जिड्सला टच होणार आहे आणि टच झाल्यानंतर त्याच्यामधलं वॉटर ते ऍब्सॉर्ब करणार आणि वॉटर ऍब्सॉर्ब केल्यामुळं पोलन टिपचं जे टिप आहे ते स्वलग होणार आणि शेवटी ब्रस्ट होणार आहे. फुटल्यानंतर पोलन ट्यूब मधला कंटेंट हा सगळा त्या एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये जाणार आहे. नेक्स्ट, ड्यू टू पोलन पिस्टिल इंटरॅक्शन intense competitions develops even in the compatible pollen grain. pollen pistil इंटरॅक्शनच्या मुळे जरी कॉम्पिटेबल पोलन ग्रेन असेल तरी त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलेलं असणार आहे. म्हणजे मॅन्जिफेरा इंडिकाचा पोलन ग्रेन मॅन्जिफेरा इंडिकाच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती जरी पडला तरी तिथं पोलन ग्रेन हा एकटा जात नाही. अनेक पोलन ग्रेन येतात, अनेक पोलन ग्रेन त्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडतात, पण त्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडल्यानंतर ठराविकच पोलन ग्रेन हा जर्मिनेट केला जातो. सगळेचे सगळे जर्मिनेट होत नाही. त्याही ठिकाणी कॉम्पिटिशन होणार आहे. ओके, जसं आपल्या ह्युमन बीइंग्स मध्ये आहे, बरोबर आहे. ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन, बरोबर आहे, अनेक स्पर्म्स फिमेल मध्ये रिलीज केली जाणार आहेत. मेलचे अनेक स्पर्म फिमेल मध्ये रिलीज केली जातात, पण फिमेल मध्ये रिलीज झाल्यानंतर फर्टिलायझेशन हे मात्र एकाच स्पर्मच्या मदतीने होणार आहे. राहिलेले जे स्पर्म्स आहेत ते ऑटोमॅटिक किल होतात. असंच आहे.
बरोबर आहे. ज्या वेळेला पॉलिनेशन प्रोसेस असेल, पॉलिनेशनच्या वेळेला अनेक पोलन ग्रेन येणार आहेत, पण त्याच्यातले स्पेसिफिकच पोलन ग्रेन हे अगदी पोलन ट्यूब तयार करून एम्ब्रिओ सॅक पर्यंत पोहोचतात, सगळेचे सगळे पोहोचत नाही. सगळ्यात महत्वाचा पॅराग्राफ नीट साठी, पोलन ग्रेन कॅन ऑल्सो बी इंड्युस्ड टू जर्मिनेट इन द सिंथेटिक मीडियम. नॅचरली आपल्याला प्लांट मध्ये बघायला मिळणारच आहे, पण आपण आर्टिफिशियली सुद्धा पोलन ग्रेन जर्मिनेट करू शकतो. प्रॅक्टिकल आहे याचं तुम्हाला. ओके, सो पोलन ग्रेन कॅन ऑल्सो बी इंड्युस्ड टू जर्मिनेट इन अ सिंथेटिक मीडियम. सिंथेटिक मीडियम, सुक्रोज इंड्यूस पोलन जर्मिनेशन इन द सिंथेटिक मीडियम. सुक्रोजच्या मदतीनं आपण पोलन ग्रेन मध्ये पोलन जर्मिनेशन घडवून आणू शकतो, पण त्याच्यामध्ये जर बोरिक ऍसिड टाकलं तर पोलन जर्मिनेशन ही फास्ट होणार आहे. So addition of boric acid facilitates and accelerates the polar germinations. ओके, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये पोलर पिस्टल इंटरॅक्शन्स पाहिलेला आहे.